अंमली पदार्थांच्या व्यसनी गेलेल्यांना पकडण्यासाठी काश्मीरा पोलिसांनी आता कोम्बिंग ऑपरेशन करण्यास सुरुवात केली आहे। काश्मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेणकरपाडा परिसरात राहणारे नागरिक अंमली पदार्थांचे व्यसन, दरोडेखोर आणि चोरट्यांनी त्रस्त झालेत। मात्र अंमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांनी परिसरात मुलींचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती व असे प्रकार करणाऱ्या विरुद्ध राग वाढू लागला होता। त्यानंतर पेणकरपाडा येथील नागरिकांनी काश्मीरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली। असामाजिक तत्वांवर कडक आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या तक्रारीनंतर काश्मीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी शुक्रवारी रात्री संपूर्ण पेणकरपाडा परिसरात गस्त वाढवली आहे। रात्री उशिरा अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना त्यांची धरपकड करत त्यांना अटक करण्यात येत आहे। काश्मीरा पोलिसांच्या हद्दीत पेणकरपाडा हा जो भाग आहे, या भागात स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे येऊन निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही या पेणकरपाडा भागामध्ये अतिशय अलर्ट आणि सतर्कपणे पेट्रोलिंग मी मॅक्झिमम वाढवलेली आहे। या भागातले जे गुन्हेगार आहेत किंवा या भागातील जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी चेक करत आहोत आणि त्यांच्या ज्या काही हाईड आउट्स आहेत, त्यांची काही लपण्याची ठिकाणं आहेत, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन ते चेक करीत आहोत। मॅक्झिमम या भागामध्ये आम्ही NDPSच्या त्याचप्रमाणे इतर दारू जे प्राशन किंवा दारू पितात त्यांच्याविरुद्धही आम्ही केसेस केलेल्या आहेत आणि या भागात आम्ही शांतता आणि सुव्यवस्था कशी राहील याचा आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत आणि या भागातील स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारची घाबरण्याची भीती नाही। आमचे जे काश्मीरा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मॅक्झिमम इथे नेहमीच आम्ही सतर्क राहणार आहोत आणि त्यांना जी काही पोलिसांची मदत पाहिजे त्याप्रमाणे आम्ही मदत करायला तयार आहोत। पोलिसांची पेट्रोलिंग इथे यासाठी होत आहे आता सध्या, कारण की आपण वारंवार पत्रव्यवहार करत गेलेलो आहोत की इथे चरस घेऊन गांजा घेऊन काही लोक आहेत, त्या लोकांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि आता चोऱ्याचं प्रमाण पण त्याच्यामुळे, कारण की ते नशेत असतात ते लोक आणि चोऱ्या वाढत चालल्यात, चोऱ्याचं प्रमाण वाढत चाललं आता, त्याच्यामुळे पब्लिककडे त्रस्त होऊन शेवटी आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलेली आणि आम्हाला ॲक्शन घेणं होतं। तर आम्ही पत्रव्यवहार देऊन पेट्रोलिंग वाढवायचा आपण निर्णय घेतला की पोलिसांनी पेट्रोलिंग इथे वाढवायची की जेणेकरून आपली चोऱ्या कमी होतील। ते तर त्यांचं पेट्रोलिंग कंटिन्यू चालू होतं। पोलिसांचं सहकार्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भेटतंय, आधी पण भेटत होतं आणि आता पण भेटतंय। पण फक्त आता मध्ये अजून एक केस आली की मुलींची सेफ्टीवरती आलेली गोष्ट, कारण की माझ्याकडे एक मुलगी आली, ती रडत मला सांगत होती की ताई बोलते मी 5 वाजता आंघोळ करत होती आणि कोणीतरी 5 वाजता आमच्या खिडकीतून माझा व्हिडिओ काढलाय। तर ही इतपत गोष्ट आल्यानंतर आम्ही शांत बसू शकत नाही। मग परत आम्ही एकदा पत्रव्यवहार करून पुन्हा आम्ही पोलीस कंप्लेंट केली की इतपत जर होत असेल तर मुलींची सेफ्टी काय, म्हणजे आम्ही बोलतो आम्ही लोकांमध्ये आम्ही राहणारे लोक आहोत, समाजसेवक आहोत, मग आमच्यावरती लोक प्रश्न करतात की आम्ही काही ॲक्शन घेतोय की नाही घेतोय करून। तर मग आम्ही पुन्हा आम्ही पत्रव्यवहार करून ही गोष्ट आपण पेट्रोलिंग जास्त प्रमाणात वाढवा आम्ही ही रिक्वेस्ट केली त्यांना आणि त्याच्यामुळे ही पेट्रोलिंग आता होत आहे आणि कुठून मला वाटते की ही पेट्रोलिंग वारंवार अशी होत राहिली तर कुठं ना कुठे या गोष्टीला कंट्रोल येईल आणि जे फिरतात ही चोर चवाडी जे पोरं फिरतात ह्या लोकांवरती कंट्रोल येईल आणि त्याच्यावरती लवकरच ॲक्शन घेतला जाईल।